Hello, dear students. Today we are going to learn periodic classification of element, chapter number 2, science 1. ओके, तर तुमचा जो सायन्स 1चा चॅप्टर नंबर 2 आहे, पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट, तो आपण आज बघूया. ओके, तर पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स तर म्हणजेच काय, तर बघा क्लासिफिकेशन म्हणजे काय, तर इलेमेंट्सचे आपल्याला क्लासिफिकेशन करायचे आहे. ओके, तर आता फर्स्ट आपल्या समोर येतो की अरे बाबा इलेमेंट्स म्हणजे काय, किंवा आता इलेमेंट म्हणजे काय आणि ह्याचं क्लासिफिकेशन कशासाठी करतो, आणि पिरियडिक क्लासिफिकेशन म्हणजे काय, तर नेमकं तुम्ही काय करायचं याच्यामध्ये, तर सांगते बघा. आता पिरियडिक म्हणजे कसं, तर एक ठराविक वेळेनंतर किंवा एक ठराविक जागेनंतर किंवा एक ठराविक अंतरानंतर तर त्याला पिरियडिक म्हणतो. ओके, आता क्लासिफिकेशन म्हणजे काय, तर समजा तुमच्याकडे फ्रूट्स आहेत वेगवेगळे. ओके, ॲपल आहे, बनाना आहे, मँगो आहे. तर हे सगळे जर तुम्ही एकत्र ठेवले आणि जर मी तुम्हाला म्हटलं की याचे क्लासिफिकेशन करा, तर तुम्ही कोणत्या बेसिसवर क्लासिफिकेशन करणार याचं, तर तुम्ही काय करणार, फर्स्ट अरे चला मँगो आपण एका बास्केटमध्ये टाकू, ॲपल एका बास्केटमध्ये टाकू, त्यानंतर जे बनाना आहे ते एका बास्केटमध्ये टाकू. जर असं आपण हे क्लासिफिकेशन केलं, म्हणजे आहेत जे फ्रूट्स आहेत त्यांना वेगवेगळे ठेवले, किंवा समजा असं पण असेल की काही केळं जी आहेत ती कच्ची आहेत आणि काही पिकलेली आहेत, तर तुम्ही त्याच्यात परत कसं क्लासिफिकेशन करणार, की जी पिकलेली आहेत त्यांना पिकलेल्या बास्केटमध्ये ठेवणार आणि जी कच्ची आहेत त्यांना कच्च्या बास्केटमध्ये ठेवणार. तर याला म्हणायचं क्लासिफिकेशन. आय थिंक तुमच्या लक्षात आलं असेल. पिरियडिक क्लासिफिकेशन म्हणजे, पिरियडिक म्हणजे एक ठराविक अंतरानंतर, ठराविक कालानंतर, किंवा ह्याला आपण आवर्तन असं म्हणू शकतो मराठीत. क्लासिफिकेशन म्हणजे वेगवेगळे ठेवणे त्यांच्या प्रॉपर्टीजनुसार. आणि इलेमेंट्स म्हणजे काय, तर आता हे मी तुम्हाला सांगते. पण त्याआधी या टॉपिकमध्ये तुम्हाला काय काय स्टडी करायचं आहे तो लक्षात घ्या. तर इलेमेंट्स अँड देअर क्लासिफिकेशन, इलेमेंट्स काय आहेत आणि त्यांचं क्लासिफिकेशन कसं करायचं. त्याच्यानंतर ड्रोबेरायनर ट्रायड, ड्रोबेरायनर जे एक सायंटिस्ट होते, त्यांनी इलेमेंट जे आहेत, आपण हे इलिमेंटच्या रिलेटेड सगळं बघतोय, इलेमेंट क्लासिफिकेशन कसे करायचे हे सांगितलं. त्यानंतर न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव, न्यूलँड जे सायंटिस्ट होते त्यांनी इलेमेंट क्लासिफिकेशनबद्दल एक लॉ सांगितला होता, तर त्यांच्या लॉनुसार कसे क्लासिफिकेशन करायचं इलेमेंट. त्याच्यानंतर मेंडेलिव्स पिरियडिक टेबल, मेंडेलिव हे सुद्धा एक सायंटिस्ट होते आणि त्यांनी पिरियडिक टेबल कसा बनवला किंवा त्यांचे रूल्स काय होते इलेमेंट क्लासिफिकेशन करण्याचे हे बघूया. आणि त्यानंतर सगळ्यात लास्ट आपण काय बघणार आहोत, तर मॉडर्न पिरियडिक टेबल. सगळ्या सायंटिस्टनी मिळून किंवा एक लास्टला एक असा पिरियडिक टेबल तयार झाला की जो आपण यूज करतो आत्ता, तो पिरियडिक टेबल आपण लास्टला फाइंड आउट करू. ओके, तर तुमच्या लक्षात आलं असेल. तर या टॉपिकमध्ये आपण काय काय बघणार आहोत, तर इलेमेंट्स म्हणजे काय, त्याचं क्लासिफिकेशन कसं करायचं, इलेमेंटच्या प्रॉपर्टीज काय आहेत, आणि जे सायंटिस्ट होऊन गेले तर त्यांनी कसं सांगितलं की इलेमेंट क्लासिफिकेशन करायचं. आता तुम्हाला हे तरी लक्षात आलं की पिरियडिक क्लासिफिकेशन करायचं म्हणजे प्रत्येक इलेमेंटला त्याच्या प्रॉपर्टीजनुसार वेगवेगळे आपण ठेवणार आहेत. ओके, तर आता बघा, फर्स्ट आता आपण तुम्हाला इलेमेंट्स म्हणजे काय मी सांगते. तर बघा, पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ इलेमेंट्स आहेत त्याचं आपल्याला क्लासिफिकेशन करायचं आहे. आता फर्स्ट तुम्हाला हे पडलं असेल की अरे क्लासिफिकेशन करायचं आहे पण कशाचं, इलिमेंट्सचं. ओके, तर हे इलिमेंट्स म्हणजे काय, तर इलिमेंट्स म्हणजे समजा आता तुमच्या हातामध्ये फोन आहे, तुमच्याकडे पेन आहे, तुमच्या घरामध्ये चेअर आहे, टेबल आहे, काही मेटलच्या म्हणजे ऑब्जेक्ट असतील, तर हे सगळे काय असतात, तर इलिमेंट्स. फॉर एक्झाम्पल, आता तुमच्या हातामध्ये जो फोन आहे हा कसा आहे, तर त्याचं कवर बघा, प्लास्टिक, वरती ग्लास, त्याच्यानंतर परत तुम्ही त्याला प्रोटेक्शन कवर लावताय. तर हे हे जे काही सगळे आहेत हे काय आहेत, तर एलिमेंट्स आहेत. म्हणजे प्रत्येक युनिवर्समधला ऑब्जेक्ट जो काय आहे तो काय आहे, एलिमेंट आहे. मग आता हे एलिमेंट्स असतात, हे सगळे आपल्या आजूबाजूला असतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही बघा, आता तुमच्याकडे मेटलचा बेड असेल, हा तुमचा एक एलिमेंट झाला. त्यानंतर तुमच्याकडं प्लास्टिकची चेअर असेल, हा एक एलिमेंट झाला. आता हे प्लास्टिक वगैरे हे जे काय आहेत हे सगळे एलिमेंट्स. तर एलिमेंट्स म्हणजे काय, तर जे आपल्या आजूबाजूला जे काही ऑब्जेक्ट्स आहेत ते सगळे ऑब्जेक्ट्स ते म्हणजे एलिमेंट्स.
आता यामध्ये परत एलिमेंट्स हे कशाने बनलेले असतात तर ॲटमने बनलेले असतात. ओके, तर आता हे ॲटम म्हणजे काय किंवा नेमकं एलिमेंट्स म्हणजे काय, तर जो काही प्रत्येक एलिमेंट्स आहे तो कशाने बनलेला असतो तर ॲटमने बनलेला असतो. आता एलिमेंट्स म्हणजे काय तुमच्या लक्षात आलं असेल की युनिवर्समधला प्रत्येक ऑब्जेक्ट हा एलिमेंट्स असतो. आता हे एलिमेंट्स कुठले असतात तर त्याचे पण प्रकार आहेत, म्हणजे मेटॅलिक असतील किंवा नॉन मेटॅलिक असतील किंवा मेटलॉईड असतील, म्हणजे धातू, अधातू आणि धातू सदृश्य, ही सगळी काय आहेत एलिमेंट्स. एलिमेंट्सला मराठीत म्हणतो मूलद्रव्य. ओके, तर त्याच्यानंतर मग काही गॅसियस स्टेटमध्ये असतात, काही लिक्विडियसमध्ये असतात आणि काही सॉलिड स्टेटमध्ये असतात. हे आहेत एलिमेंट. आता टोटल एलिमेंट्स किती आहेत, टोटल 118 एलिमेंट्स आहेत. आता ह्या 118मध्ये काही एलिमेंट्स आहेत हे नॅचरल आहेत. नॅचरल म्हणजे नॅचरली अवेलेबल. फॉर एक्झाम्पल आता गोल्ड जर तुम्ही घेतला तर गोल्ड हा आपल्या नेचरमधून मिळतो. त्याच्यानंतर सिल्वर, प्लॅटिनम हे जे काही आहेत हे नॅचरल एलिमेंट आहेत. आणि आर्टिफिशियल एलिमेंट्स जे आहेत म्हणजे ते मॅनमेडनी तयार केलेले किंवा नंतर आपण ह्युमन बिईंगने रिसर्च केलेले एलिमेंट्स. फॉर एक्झाम्पल जर गोल्ड असेल तर गोल्ड हा सुद्धा एक एलिमेंट आहे. आता हे सगळे जे काही एलिमेंट्स आहेत म्हणजे मेटॅलिक असू देत, नॉन मेटॅलिक्स असू देत किंवा मेटलॉइड्स असू देत, हे सगळे कशाने बनलेले असतात तर ॲटमने बनलेले असतात. तर एलिमेंट्स म्हणजे काय हे तर तुमच्या लक्षात आलं असेल की एलिमेंट्स म्हणजे प्रत्येक ऑब्जेक्ट, मग तुमचा गोल्ड असू दे, सिल्वर, प्लॅटिनम, मेटल, नॉन मेटल, आयर्न, त्यानंतर ॲल्युमिनियम, कॉपर, झिंक, कोबाल्ट, हे पिरियडिक टेबलमध्ये तुम्हाला हे सगळे एलिमेंट्स दिसतील. तर काही असतात हे काही नॅचरल असतात तर काही मॅनमेड असतात. ओके, त्यानंतर आता हा एलिमेंट्स आहे हा ॲटमनी बनलेला असतो. तर ॲटम म्हणजे काय आधी लक्षात घ्या. ॲटम इज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ युनिवर्स. हा एक युनिवर्समधला एकदम छोटासा पार्टिकल आहे ज्याच्यापासून आपले एलिमेंट्स बनतात. ओके, आता हे ॲटममध्ये ॲक्च्युली काय असतं तर बघा, एक बाहेर जो असतो तो शेल असतो, त्याच्यानंतर आत जो असतो तो न्यूक्लियस असतो. ह्या दोन गोष्टी तरी तुम्ही लक्षात ठेवा ॲटमच्या. आता हा जो बाहेर शेल आहे त्या बाहेरच्या शेलमध्ये काय असतात इलेक्ट्रॉन्स असतात आणि आतला जो आहे न्यूक्लियस त्याच्यामध्ये काय असतात प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. ओके, तर कधी पण लक्षात ठेवा जो कोणताही ॲटम जर घेतला तर त्याच्यामध्ये फर्स्ट सेंटरला काय असतो प्रोटॉन आणि न्यूट्रॉन, आणि बाहेर जो शेल असतो त्याच्यात असतो इलेक्ट्रॉन. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन कधीही न्यूक्लियस म्हणजे आतल्या शेलमध्ये असतात आणि इलेक्ट्रॉन्स हे बाहेरच्या शेलमध्ये असतात. हे झालं ॲटमच्या रिलेटेड. ॲटममध्ये कोण कोण प्रेझेंट असतं प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन. ओके, त्याच्यानंतर जर आपण एलिमेंटचं जर समजा आपल्याला क्लासिफिकेशन करायचं आहे. ओके, जे काही सायंटिस्ट होऊन गेले त्यांनी जे आता एलिमेंट्स आहेत, आता एलिमेंटचं फॉर एक्झाम्पल तुम्ही एक हे घेतलं गोल्ड घेतलं आणि एक तुम्ही मेटल घेतलं, तर गोल्डवर काय होतं तर गोल्डची प्रॉपर्टी काय आहे बघा, तर त्याच्यावर बाहेरच्या हवामान म्हणा किंवा एन्व्हायरमेंटचा म्हणा काही इफेक्ट होत नाही. म्हणजे त्याचा कलर जात नाही किंवा ते डिऑक्सिडाईज होत नाही किंवा त्याच्यावर गंज वगैरे आपण म्हणतो ते चढत नाही. पण तेच जर मेटल असेल तर ते काय करतं लगेच रिॲक्ट करतं पाण्याशी, त्याची रिॲक्शन झाली की तर त्याला गंज चढतो किंवा ते व्यवस्थित म्हणजे आहे असं राहत नाही. तर ह्या दोन त्याच्या वेगवेगळ्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज झाल्या. बघ आता हे सायंटिस्ट काय म्हणले की यांना आपण क्लासिफाय करूया, म्हणजे त्यांना आपण प्रत्येक एलिमेंट्सला त्याच्या प्रॉपर्टीनुसार वेगवेगळं ठेवूया. पण ह्या सायंटिस्ट जे होते यांनी काय केलं क्लासिफिकेशन कसं केलं एलिमेंट्सचं, हे बघा. मला असं वाटतं की आत्तापर्यंत तुम्हाला एलिमेंट्स म्हणजे काय, ॲटम म्हणजे काय, एलिमेंट हा ॲटमनी बनलेला असतो, ॲटम म्हणजे काय लक्षात आलं असेल, एलिमेंट म्हणजे काय लक्षात आलं असेल. आणि आता त्या एलिमेंटचं आपल्याला क्लासिफिकेशन करायचं आहे. ओके, तर क्लासिफिकेशन कशावर करायचं तर त्याचे दोन टाईप आहेत. एक आहे ॲटॉमिक मास आणि दुसरं आहे ॲटॉमिक नंबर. ओके, तर जे सायंटिस्ट होते तर त्यांनी काय केलं ॲटॉमिक मास आणि ॲटॉमिक नंबर याचा अभ्यास केला, याचा स्टडी केला. जर आता मला एलिमेंट ठेवायचंच आहे ना वेगवेगळीकडे, तर मग मला त्याचा ॲटॉमिक मास माहीत पाहिजे, ॲटॉमिक नंबर माहीत पाहिजे, म्हणजे मी त्या एलिमेंट्सना काय करू शकतो तर व्यवस्थित ठेवू शकतो असं त्यांना वाटलं. पण आता ह्या सायंटिस्टने जेव्हा स्टडी केला तेव्हा त्यांना ॲटॉमिक मास म्हणजे काय तर त्यांनी काय केलं ॲटॉमिक मास म्हणजे आधी तुम्ही लक्षात घ्या तर हे 9th मध्ये तुम्हाला झालेलं आहे.
जर नंबर ऑफ प्रोटॉन प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन प्रेझेंट इन न्यूक्लियस म्हणजे ॲटॉमिक मास. ओके, तर साधं सिंपल लक्षात ठेवा, ॲटॉमिक मास म्हणजे काय, जर जी न्यूक्लियसमध्ये जी प्रोटॉनची संख्या आहे आणि जी न्यूट्रॉनची संख्या आहे ह्या दोघांची जर प्लस केली तर जी काही आपल्याला टोटल मिळते ती म्हणजे आपली ॲटॉमिक मास. ओके, ॲटॉमिक मास म्हणजे लक्षात आलं, नंबर ऑफ प्रोटॉन प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन म्हणजेच ॲटॉमिक मास. आता ॲटॉमिक मास जे आहे हे कशावर डिपेंड असतं, तर किती प्रोटॉन्स आणि किती न्यूट्रॉन्स प्रेझेंट आहेत न्यूक्लियसमध्ये, याला म्हणायचं ॲटॉमिक मास. आणि ॲटॉमिक नंबर म्हणजे काय, तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन आउटर शेल किंवा प्रेझेंट इन ॲटम असं म्हणू शकतो. म्हणजे साधं सिंपल लक्षात ठेवा, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे दोघं फ्रेंड असतात आणि हे सेंटरला असतात ॲटमच्या. ही इलेक्ट्रॉन्सला अजिबात घेत नाहीत आपल्याजवळ, कारण का ते म्हणतात आम्ही फ्रेंड आहे, तू बाहेर जा. मग इलेक्ट्रॉन्स काय करतो, एकटाच एका ऑर्बिटमध्ये बाहेर फिरत असतो. ओके, तर हा इलेक्ट्रॉन किती असतील, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती आहेत, हा म्हणजे त्या ॲटमचा किंवा त्या इलिमेंटचा काय झाला, ॲटॉमिक नंबर झाला. मास म्हणजे काय, नंबर ऑफ प्रोटॉन प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन. आणि ॲटॉमिक नंबर म्हणजे काय, तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन आउटर शेल. ओके, इथंपर्यंत तरी तुमचं क्लिअर असेल. आता नेक्स्ट आपण बघूया. आता आहे तुमचं बघा, पहिलं तुम्हाला समजलं की पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ इलिमेंट्स कसं करायचं, म्हणजे काय आहेत इलिमेंट्स, म्हणजे काय, तर इलिमेंट्स म्हणजे जे काही ऑब्जेक्ट आहेत ते. तर ते इलिमेंट्स किती प्रकारचे आहेत, तर टोटल 118 इलिमेंट्स आहेत आणि ते काही त्यातले मॅनमेड आहेत, काही नॅचरल आहेत. ओके, तर त्यानंतर इलिमेंट्स कशाचे बनलेले असतात, तर ॲटमचे. तर ॲटम म्हणजे काय, तर ॲटम म्हणजे एक असा स्मॉलेस्ट पार्टिकल. ओके, तर त्या स्मॉलेस्ट पार्टिकलपासून आपला इलिमेंट्स आपण बघू शकतो. ओके, त्यानंतर त्या इलिमेंटचा ॲटॉमिक मास किंवा ॲटॉमिक नंबर हे सुद्धा तुमच्या लक्षात आलं. आता जर ड्रोबे रायनर होते फर्स्ट जे सायंटिस्ट होते, तर त्यांनी काय रिसर्च केला, तर त्यांनी बघा इलिमेंट्स ते क्लासिफाय करायला गेले आणि त्यांना काय लक्षात आलं आपण बघूया. In the year 1870, a German scientist Dobe Rainer suggests that property of elements are related to their atomic masses. ओके, फर्स्ट ह्यांनी काय केलं, तर कशाचा स्टडी केला, तर ॲटॉमिक मासचा. ओके, तर फर्स्ट हे जे सायंटिस्ट होते, जर्मन सायंटिस्ट होते ड्रोबे रायनर, आणि त्यांनी ॲटॉमिक मासचा स्टडी केला. ओके, ॲटॉमिक मास म्हणजेच नंबर ऑफ प्रोटॉन प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन प्रेझेंट इन न्यूक्लियस. ओके, त्यानंतर त्यांनी काय केलं, ही मेड ग्रुप ऑफ 3 इलिमेंट इच. मग त्यांनी काय केलं, ॲटॉमिक मासचा अभ्यास केला पहिल्यांदा, आणि त्यानंतर काय केलं, त्यांनी ग्रुप केले 3 इलिमेंटचे. ओके, फर्स्ट काय केलं, ॲटॉमिक मास, त्याच्यानंतर काय केलं, ग्रुप केले, कशाचे, 3 इलिमेंटचे ग्रुप केले. ओके, कसे ग्रुप केले, जर हॅविंग केमिकल प्रॉपर्टीज अँड कॉल डेम टॅड. ओके, तर ह्या 3च्या ग्रुपला त्यांनी काय केलं, म्हणजे ह्या एका ग्रुपमध्ये 3 इलिमेंट असे 3 इलिमेंट एकत्र केले. कशाच्या बेसिसवर, जर ज्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज सेम आहेत असे इलिमेंट त्यांनी एकत्र केले. त्यानंतर त्यांनी काय केलं, तर हे जे काही ग्रुप होते, आता हे ग्रुप म्हणजे आपण त्याला 3 होते ना, म्हणून त्याला त्यांनी काय नाव दिलं, तर ट्रायड. ओके, तर ड्रोबे रायनर ट्रायड का म्हणायचं कळलं, की ते ड्रोबे रायनर सायंटिस्ट होते, त्यांनी 3 इलिमेंटचे ग्रुप केले आणि एका ग्रुपमध्ये 3 इलिमेंट ठेवले, म्हणून त्याला आपण ट्रायड म्हणायचं. ओके, त्यानंतर ही अरेंज्ड 3 इलिमेंट इन ट्रायड इन ॲन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेस. ओके, आता त्यानंतर काय केलं, फर्स्ट त्याने ॲटॉमिक मासचा अभ्यास केला, त्यानंतर ग्रुप केले 3चे, त्याला ट्रायड म्हटलं, आणि त्यानंतर काय केले, हे जे इलिमेंट होते त्यांना ॲटॉमिक मास जे होते त्याला इन्क्रीजिंग ऑर्डरने लावले. म्हणजेच कसं, तर फॉर एक्झाम्पल समजा 1 2 3 4 5 असं, म्हणजेच इन्क्रीजिंग म्हणजे बघा, 1 नंतर 2 वाढतोय, 3 वाढतोय, 4 वाढतोय, 5, म्हणजे इन्क्रीजिंग ऑर्डरनं लावलं. म्हणजे एखाद्या इलिमेंटचं समजा ॲटॉमिक मास 5 आहे, एका इलिमेंटचं 3 आहे, 4 आहे, आणि एका इलिमेंटचं 2 आहे. तर आता हे 3 इलिमेंट त्यांना घ्यायचे आहेत, तर ह्यांनी पहिल्यांदा काय लावलं, तर इन्क्रीजिंग ऑर्डर, म्हणजे पहिल्यांदा 2 ज्याचा ॲटॉमिक मास आहे तो लिहिला, त्यानंतर 4 आणि त्यानंतर 5, असे इन्क्रीजिंग ऑर्डरनं त्यांनी इलिमेंट्स अरेंज केले.
ओके. त्यानंतर ह्यांनी काय केलं, ही अरेंज द 3 एलिमेंट इन ट्रायड इन increasing order of atomic masses and show that the atomic mass of the middle element was approximately equal to the mean of the atomic masses of other two elements. म्हणजेच त्यांनी समजा फॉर एक्झाम्पल ए, बी आणि सी असे 3 एलिमेंट घेतले ॲटॉमिक मास इन्क्रीजिंग ऑर्डरने. समजा आता ह्या एलिमेंटचा ॲटॉमिक मास 2 आहे आणि ह्या एलिमेंटचा ॲटॉमिक मास 2 आहे आणि याचा ॲटॉमिक माससुद्धा आपण 2 पकडूया. ओके, फॉर एक्झाम्पलसाठी पुढे तुम्हाला मी दाखवते. त्यानंतर त्यांनी काय सांगितलं, पहिला एलिमेंट आणि तिसरा एलिमेंट. ओके, तर ह्या दोघांचे जर ॲटॉमिक मासेसची जर आपण बेरीज केली म्हणजेच काय 2 + 2. ओके, आणि त्याचा मीन काढला म्हणजेच काय डिवायडेड बाय 2 केले. ओके, तर हे 2 आणि 2 किती झाले 4 आणि हे डिवायडेड खालचे 2 म्हणजेच ह्याचा मीन काय आला तर उत्तर आलं 2. म्हणजेच हा ॲटॉमिक मास जो आहे मधल्या एलिमेंटचा आणि हा ॲटॉमिक मास काय आहे सेम आला. म्हणजेच ड्रोबेर-रॅनर ट्रायड प्रूव्ह झाली असं त्यांनी सांगितलं. काय सांगितलं, जो पहिला एलिमेंट आणि तिसरा एलिमेंट. ओके, तर ह्या पहिल्या एलिमेंटचा जो ॲटॉमिक मास आहे तो आणि तिसऱ्या एलिमेंटचा ॲटॉमिक मास आहे तो, ह्या दोघांच्या ॲटॉमिक मासची जर बेरीज केली आणि त्याचा जर मीन काढला तर तो मधल्या एलिमेंटच्या ॲप्रॉक्झिमेटली इक्वल येईल. ओके, ॲटॉमिक मास असं त्यांनी सांगितलं. इथंपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल. इक्वल ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ ऑर्डर ऑफ अदर 2 एलिमेंट. ऑल द नो एलिमेंट कुड नॉट बी क्लासिफाय इन टू ड्रोबेर-रॅनर ट्रायड्स. पण काय झालं, आता जसं सायन्समध्ये शोध लागतात पण ते काही सक्सेस होतात, काही होत नाहीत, काही थोडेफार सक्सेस होतात. तसंच ड्रोबेर-रॅनरचं काय झालं, तर हे रूल्स होते त्यांचे म्हणजे ट्रायड होती ही त्यांची, ही काहीच थोड्याच एलिमेंट्सना काय झाली तर लागू झाली किंवा काही एलिमेंट्सना लागू झालीच नाही. तर आता काही जे थोडे एलिमेंट्स होते ते बरोबर आले. म्हणजे त्यांचं पहिलं आणि तिसरं जर ॲटॉमिक मास घेतलं तर ते मधल्याच्या ॲप्रॉक्झिमेटली जवळपास व्हॅल्यू येत होती. पण काहींना ही सूट झाली, काहींना नाही झाली. आता त्यानंतर तुमच्या बुकमध्ये एक चार्ट दिलेला आहे तर आपण तो बघूया. ओके, तर आता हा बघा, हा कसा आहे तर 1 2 3 हे फॉर एक्झाम्पल त्यांनी 3 एलिमेंट दिलेले आहेत. त्याच्यानंतर ट्रायड घेतलेले आहे. ट्रायड म्हणजे काय 3 एलिमेंट एकत्र घेतलेत बघा इथे. ओके, त्याच्यानंतर एलिमेंट नंबर 1, एलिमेंट नंबर 2 आणि एलिमेंट नंबर 3. ओके, आपल्याकडे 1 2 आणि 3 एलिमेंट आहेत. त्यानंतर आपण काय घेतो एलिमेंटचं, ड्रोबेर-रॅनरनं काय सांगितलं आहे तर ॲटॉमिक मास घ्यायचं. ओके, मग ॲक्च्युअल ॲटॉमिक मास घेतलं एलिमेंट नंबर 1चं. त्यानंतर एलिमेंट नंबर 3चं पण काय घेतलं आपण ॲक्च्युअली ॲटॉमिक मास. आणि एलिमेंट नंबर 2मध्ये आपण काय करणार आहोत तर दोन्ही मासेस जे येतील त्याचं मीन काढणार आहोत. म्हणून काय इथं घेतलं मीन बरोबर हा ए आणि हा सी डिवायडेड बाय 2. म्हणून याचा फॉर्म्युला झाला ए + सी डिवायडेड बाय 2. आणि आता हे ड्रोबेर-रॅनरच्या ट्रायडनुसार आपण प्रूव्ह करून बघायचं आहे. पण ॲक्च्युअली ॲटॉमिक मास जो काही आहे तो इथं त्यांनी दिलेला आहे. तर चला तर आपण बघूया मग कसं होतं. तर बघा, पहिलं आहे लिथियम, त्याच्यानंतर Li, Na म्हणजे पोटॅशियम आणि के म्हणजे आपलं आहे लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम हे 3 एलिमेंट आहेत. आता लिथियमचा ॲटॉमिक मास किती आहे तर 6.9 आणि पोटॅशियम म्हणजे तिसरा तर केचा ॲटॉमिक मास काय आहे 39.1. ओके, मग मी लिहिणार पहिल्याचा काय आहे 6.9 प्लस तिसरा काय आहे 39.1. ओके, आता ड्रोबेर-रॅनरच्या ट्रायडनुसार काय करायचं आहे तर ह्या दोघांची बेरीज करून त्याला डिवायडेड बाय 2 करायचं आहे मीन काढण्यासाठी. ओके, मग आता हे 6.9 प्लस 39.1 डिवायडेड बाय 2 केल्यानंतर ॲन्सर किती येतं 23.0. ओके, तर हे आलं. आता मग मधला एलिमेंट कुठला आहे तर Na म्हणजे सोडियम. मग सोडियमचं ॲटॉमिक मास किती आलं ड्रोबेर-रॅनरच्या ट्रायडनुसार जर आपण केलं कॅल्क्युलेट तर 23.0. ओके, तर मग ॲक्च्युअल किती आहे 23.0. म्हणजेच ड्रोबेर-रॅनरची ट्रायड इथे सक्सेस झाली कारण का दोन्ही बघा ॲटॉमिक मासेस जे आहेत ते सेम आले. सेम आपण सेकंडचं करून बघूया. कॅल्शियम, स्ट्रोटियम आणि बेरिलियम. आता ह्या दोघांचं बघा, फर्स्ट आपण कॅल्शियमचं केलं 40.1 आणि त्याच्यानंतर बेरिलियमचं केलं 137.3.
आणि त्याला डिवायडेड बाय 2 केलं बघा इथे 41.1 प्लस 137.3 डिवायडेड बाय 2. आता याचं आन्सर काय आलं 88.7. पण ॲक्च्युअल मास किती आहे मधल्या इलेमेंटचं 87.6. म्हणजेच इथे बघा जवळपास व्हॅल्यू आहे पण सेम नाही आली. ओके, म्हणजेच ही ट्रोबेनायलोट्राईड होऊ शकते का, तर होऊ शकत नाही, किंवा अप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू आलेली नाही आहे आपली. ओके, त्यानंतर थर्ड बघा क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. आता हे 3 एलिमेंट आहेत. सेम आपण तसंच करूया. पहिला क्रोमीन प्लस आयोडीनचे ॲटॉमिक मासेस म्हणजे 35.5 प्लस 126.9 डिवायडेड बाय 2 केलं तर आपल्याला काय येतं 81.2. आणि बेरिलियम ब्रोमीन जो आहे त्याचं काय आहे 79.9. पण ॲक्च्युअल कॅल्क्युलेटनुसार आपलं मास किती आलं 81.2. आणि नंतर ब्रोमीनचं किती आहे 79.9. म्हणजे हे ॲटॉमिक मासेस सेम आलेले नाही आहेत. म्हणजे ट्रोबेनायलोट्राईड इथे काय आहे सक्सेस झालेली नाही आहे हे आपल्याला दिसून येतं. ओके, तर बघा पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स म्हणजे आपण आज काय बघितलं तर एलिमेंट्स म्हणजे काय, एलिमेंट्स कशाने बनलेले असतात ॲटमने. ॲटम म्हणजे काय, ॲटॉमिक मास म्हणजे काय, ॲटॉमिक नंबर म्हणजे काय. त्यानंतर ट्रोबेनायलो जे सायंटिस्ट होते त्यांनी काय रूल सांगितला. फर्स्ट त्यांनी काय सांगितलं तर त्यांनी कशाचा स्टडी केला तर ॲटॉमिक मासेसचा, ॲटॉमिक मासचा स्टडी केला. त्याच्यानंतर ॲटॉमिक मासचा स्टडी केल्यानंतर त्यांनी 3-3चे ग्रुप बनवले. आणि त्यांनी काय 3-3चे ग्रुप बनवल्यानंतर प्रत्येक एलिमेंट्स जे होते ते ॲटॉमिक मासेसच्या इन्क्रीजिंग ऑर्डरप्रमाणे अरेंज केले. आणि त्यानंतर तिसरं त्यांनी काय सांगितलं की जर तुम्ही हे जे काय आहेत म्हणजे एलिमेंट्स जे आहेत हे पहिलं एलिमेंट आणि जर तिसरं एलिमेंट घेतलं आणि यांची जर तुम्ही मासेसची बेरीज केली आणि त्याचा जर मीन काढला तर तो तुमचा मधला जो काही एलिमेंट आहे त्याच्या ॲटॉमिक मासेसच्या जवळपास येईल असं त्यांनी सांगितलं होतं. ओके, तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह हा स्टडी करूया. ओके, थँक्यू.